आज आपण अशी एक कथा पाहणार आहोत जी प्रत्येक स्त्रीची आहे. आज आपल्या समाजात असे बोलले जाते की स्त्री पुरुषांच्या अगदी खांद्याला खांदा लावून काम करते. स्त्री पुरुष समान मानले जाते. पण असं खरंच आहे का? हा एक मोठा प्रश्नच आहे. स्त्री कितीही शिकलेली असली, कितीही मोठ्या नोकरीवर असली, तरी तिला चूल आणि मूल काही सुटलेले नाही. नेहमी स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जातो. आपण कितीही लेडीज फर्स्ट म्हटलं तरीही जेव्हा मुलगी लहान असते तेव्हा आई-बाबा जे बोलतात तेच करावं तिला लागतं. आई-बाबा नेहमीच चांगल्याचा विचार करत असतात. त्यानंतर जेव्हा मुलगी लग्न होऊन सासरी येते तेव्हा काय सगळ्यांचं बंधन असतं तिला. पण असे काही नाही की सगळेच तसे असतात. थोड्या प्रमाणात ही परिस्थिती सगळीकडे पाहायला मिळते, पण सर्वत्र असते असे नाही. पण स्त्रीला नेहमीच दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार वागावं लागतं. तिला असं स्वतःचं अस्तित्व जगायला मिळतच नाही. जी स्त्री घरी राहून संपूर्ण संसार सांभाळते, चार भिंतीच्या आत राहून सगळ्यांची काळजी घेत असते, त्या स्त्रीला कितपत महत्त्व मिळतं? दिवस सुरू होताच तिची धावपळ मात्र सुरू होते. नवऱ्याला हे हवंय, मुलांना ते हवंय, सासू-सासऱ्यांना हे आवडतं. हे सगळं बघता बघता ती स्वतःला काय आवडतं हेच मात्र विसरून जाते. 24 तास ऑन ड्युटीवर पण तीच असते. पण तरीसुद्धा तिला विचारलं जातं, घरात बसून तुला काय काम असतं? पण तिला हे विचारलं जात नाही की तू दिवसभर काम करून दमली असशील काय? तू काही खाल्लं तरी आहेस का? आराम कर असं म्हणणारे क्वचितच असतात, नाही का? नाहीतर बऱ्याच वेळा असंही बोललं जातं, तुला काही कमी पडते का? 4 भांडी घासायला सुद्धा रडतेस. काय काम काम करतेस? दिवसभर आम्ही काम करून येतो, 4 पैसे कमावून घर चालवतो आणि तू काय करतेस? घरात बसून एवढं पण नाही करता येत का? अशा बऱ्याच गोष्टी जी घरी असते, काही कमवत नाही, तिला नेहमी बोलले जातात. असं का? ती जी दिवसभर घरात सगळ्यांसाठी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचे काम काही संपत नाही, तरीही तिला का बोललं जाते? ती माणूस नाही का? की फक्त काम करण्याचं मशीनच आहे? तिला मन नाही का? तिला स्वतःची आवड-निवड जपण्याचा अधिकार नाही का? का ती स्वतःच्या मर्जीने काहीच करू शकत नाही? का ₹1 जरी खर्च करायचा असला तरी तिला विचारावं लागतं? असं का? कारण ती संपूर्ण दिवसभर घरी असते म्हणून? ती बाहेर जाऊन पैसे कमवत नाही म्हणून? स्वतःच्या पायावर घर सांभाळता सांभाळता स्वतःच्या पायावर उभं राहायचं हे विसरते म्हणून? स्वतःची स्वप्ने विसरून सगळ्यांची स्वप्ने कशी पूर्ण होणार आहेत यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार करते म्हणून? का तिला विचारलं जातं, तू कुठे काय करतेस? तुला काय कळतं? हे कितपत योग्य आहे? बऱ्याच वेळा असंही बोललं जातं की बायकांचा गुडघ्यात मेंदू असतो. पण खरंच असं असतं का? पण खरंच तसं असतं तर तिने किचनमध्ये जेवणात नवीन प्रयोग केले नसते. प्रत्येकाला आठवड्याची सुट्टी असते, पण तिला असते का हो? उलट सुट्टीच्या दिवशी जरा तिला जास्तीचंच काम असतं. कारण सुट्टी म्हटलं की प्रत्येकाच्या आरामाचा दिवस आणि तिचा मात्र फुल डे कामाचा दिवस. तिला कोणी सांगतं का की तू आज पण सुट्टी घे आमच्यासोबत? नाही ना. 100 मधल्या 10 घरातच हे असं काहीतरी होत असेल. तिला समजून घेतलं जात असेल. बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी तिने कोणाशी बोलायचं, कोणाशी नाही, काय करायला पाहिजे अशा गोष्टीसुद्धा दुसरेच ठरवत असतात. 4 भिंतीच्या आत ती दिवसभर घरी असते. का तिला समजून घेतलं जात नाही? कोणत्या भाजीत काय घातलं तर ती स्वादिष्ट होईल? काय प्रयोग केला तर पदार्थ चांगला होईल? असे अनेक प्रयोग ती करत असते. याला तुम्ही काय म्हणाल? संपूर्ण घर ती सांभाळते. कोणती वस्तू कुठे ठेवली आहे हे तिला अगदी अचूक माहीत असतं. मग तिचा गुडघ्यात मेंदू कसा आहे हेच काही समजत नाही. जेव्हा तिचीच मुले मोठी होतात आणि त्यावेळी ती आपल्या मुलांना काही सांगायला जाते, तेव्हा तिला बोललं जातं की तुला काय कळतंय? अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत. स्त्रीला तिचे आयुष्य आहे का? तिला तिची स्वप्ने पूर्ण करण्याचा अधिकार नाही का?
काही चुकीचे बोलले असेल तर माफ करा, पण ही सत्य परिस्थिती आहे. सगळ्यांची काळजी घेता घेता ती मात्र स्वतःची काळजी घ्यायची अगदी विसरून जाते. कितीही केलं तरी ती कुठे काय करते. कितीही केलं तरी ती मात्र कमीच पडते. तिच्यासुद्धा काही आशा आकांक्षा असतील. म्हणूनच स्त्रीचे काम स्त्रीनेच केले पाहिजे अशी समजूत समाजात आहे. हे बरोबर आहे का? केव्हा सगळ्यांना समजणार स्त्री म्हणजे काम करण्याचं फक्त साधन नाही, तर तिच्यासुद्धा केव्हा तरी मनाचा विचार करायला हवा. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.